विभूतवाडी गावचा अखंड हरिनाम सप्ताह. कथारूप लेखन शिवाजी वाघमोडे. मी लहान असल्यापासून एक गोष्ट कायम पाहत आलोय. आमच्या छोट्याशा विभूतवाडी गावात दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने साजरा होणारा अखंड हरिनाम सप्ताह. गाव लहान असलं तरी श्रद्धा मात्र मोठी. यावर्षी तर या सप्त्याला तब्बल 46 वर्ष पूर्ण होत आहेत. या सप्त्याची सुरुवात हभप तातोबा पाटील यांच्या प्रेरणेने झाली. त्या काळात गावातील काही जिद्दी आणि श्रद्धावान मंडळींनी हा उपक्रम हाती घेतला. त्यामध्ये रामचंद्र वाघमोडे, नंदकुमार इनामदार, बाळकृष्ण पाटील, यशवंत जावीर, गोविंद जानकर, सुतार गुरुजी, लोहार गुरुजी, भीमराव खाताळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा सप्ताह आजवर अखंडपणे सुरू आहे. आज गावात मंदिर आणि सभामंडपाची सोय झाली आहे. पण सुरुवातीच्या काळात परिस्थिती वेगळीच होती. गावातील उत्साही महिला एकत्र येऊन मंदिराची साफसफाई करायच्या, जमिनीला सारवायच्या, सुंदर रांगोळ्या काढायच्या. इनामदार काकी, सिंधू खर्जे आणि इतर महिलांचा त्यात मोठा सहभाग असायचा. त्यांच्या हातच्या सजावटीमुळे मंदिर प्रसन्न आणि पवित्र वाटायचे. सप्त्यातील कीर्तन म्हणजे जणू गावाची आत्मा. व्यासपीठावर बबनबुवा त्यांच्या विनोदी शैलीत आणि गोड आवाजात सर्वांना मंत्रमुग्ध करायचे. कुंभार गुरुजी, गरवारे सर, जाधव सर यांसारखे कीर्तनकार आणि प्रवचनकार दरवर्षी हजेरी लावायचे. कीर्तन धार्मिक असायचं, पण त्यात विनोदाची फोडणी असल्यामुळे वातावरण नेहमीच आनंदी राहायचं. विशेष म्हणजे या काळात गावात होळी आणि धुळीवंदन हे सण येतात, पण आमच्या गावात धुळवड कधीच साजरी होत नाही. नेमकं धुळवड हा सण काय असतो ते आजवर या गावाला कधी माहीतच नाही. कारण सप्त्याच्या काळात संपूर्ण गावात दारू आणि मांसाहार पूर्णपणे वर्ज्य असतो. गावातील प्रत्येक जण भक्तिभावात रंगलेला असतो. दिवसभर शेतकरी शेतात गहू आणि ज्वारी काढणीची कामे करत असतात. ग्रंथवाचन आणि हरिपाठाच्या स्वरात शेतातील कामेही भक्तिमय होतात. दिवसभर कष्ट करूनही संध्याकाळी मात्र सगळे शेतकरी कीर्तनासाठी न चुकता उपस्थित राहतात. कीर्तनानंतर भारूड, सांप्रदायिक नाटिका असे कार्यक्रम रंगतात. पहाटेची काकड आरती तर खासच. गावातील महिला नटून थटून आरतीसाठी हजर असतात. संपूर्ण वातावरण भक्तिरसाने ओथंबून गेलेले असते. सप्त्याचा शेवटचा दिवस म्हणजे तुकारामबीज. त्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने सप्त्याची सांगता होते. आसपासच्या गावातील लोकही मोठ्या संख्येने उपस्थित असतात. या दिवशी खास आकर्षण म्हणजे तुकाराम महाराज गरुडावर बसून आकाशात जातात असा जिवंत देखावा सादर केला जातो. तो क्षण पाहताना प्रत्येकाच्या डोळ्यात भक्ती आणि आनंद दाटून येतो. शेवटी रथोत्सवाची भव्य मिरवणूक निघते. अभंगांच्या गजरात, फुगड्यांच्या तालात, ढोलताशांच्या नादात संपूर्ण गाव तल्लीन होऊन नाचते. 7 दिवसांचा भक्तिमय सोहळा अशा उत्साहात संपन्न होतो. आणि मग मनात एकच भावना उरते. आता वाट बघायची ती पुढच्या वर्षी येणाऱ्या सप्त्याची.